अपेक्स इंडिया चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर तुम्ही इथं बघू शकता हा यूएसएलचा चार्ट आहे, म्हणजे क्रूड ऑइलचा चार्ट आहे। तर क्रूड ऑइलचा चार्ट मध्ये तुम्ही बघू शकता मार्केट बघा, ह्या लेवलला एकदा रिटेस्ट, ह्या लेवलला सपोर्ट घेतला, ह्या लेवलला सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला, इथं सपोर्ट घेतला आणि हा सपोर्ट ब्रेकडाऊन केला। ओके, तर तुम्ही इथं बघू शकता की हा यूएसएलचा जो सपोर्ट आहे हा ब्रेकडाऊन करून त्याचा लिक्विडेशन घेऊन मार्केट वर जात आहे, ह्याचा अर्थ फेक ब्रेकडाऊन झालेला आहे। ओके, म्हणजे काय आहे, पहिला मार्केटला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी दिली, मग मार्केट अपसाइडला चाललेला आहे, त्यामुळे तुम्हाला एक मोठा मोमेंट स्विंग साठी मिळू शकतो यूएसएलला। तुम्ही बघू शकता एक थोड्या दिवसात तुम्हाला हे वरचे लेवल बघायला मिळू शकतात। कुठले वरचे लेवल, तर ह्या लेवलचे इथे तुमचे वरचे लेवल हे बघायला मिळू शकतात, त्यामुळे यूएसएलचं प्राइस वाढण्याचे चान्सेस जास्त आहेत। ओके, तर तुम्ही बघू शकता इथं 2021 पासूनचा हा सपोर्ट होता, तो ब्रेकडाऊन केला, ब्रेकडाऊन केल्यानंतर लगेच तो लिक्विडेशन घेऊन, लिक्विडेशन म्हणजे ज्याच्या जर स्टॉपलॉस ह्याच्या खाली आहे ते स्टॉपलॉस हिट करून मार्केट अपसाइडला जात आहे। आणि मार्केटचे एक कॅरेक्टरिस्टिक्स हे आहे की मार्केट समजा अपसाइडला जायचं असेल तर पहिला सेलिंग ऑपॉर्च्युनिटी देतो, तर मार्केट इथं सेलिंगला येऊन तुमचा एसएल हिट करून इथं मार्केट अपसाइडला चाललेला आहे, तुम्ही इथं बघू शकता। ओके, पहिला मार्केट सेलिंगला मारला, इथून ज्यावेळी मार्केट हा सगळ्यांचं लिक्विडेशन एसएल घेतला आणि इथनं मार्केट कंटिन्यू वर गेलेला आहे। तर ह्या 1 मंथचा चार्ट आहे, तर कमी टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघू शकता 1 डे मध्ये तुम्हाला एक बिग बार वगैरे मिळालेला आहे। बिग बार म्हणजे बघा, मार्केट जिथून स्टार्ट झालेलं आहे तिथून अपसाइडला जात आहे, तरी बी तुम्ही एक लहान एसएल लावून किंवा इनसाइड कॅन्डल स्ट्रॅटेजी बघून अपसाइडला एंट्री करू शकता। ओके, तर तुम्हाला मोठा ब्रेक ओव्हर मोमेंट मिळू शकतो। तर हा झाला यूएसएलचा चार्ट। ओके, तर तुम्हाला समजला असेल। ओके, तर लवकरात लवकर अपेक्स इंडिया चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। ओके, धन्यवाद।